आज पाऊस एवढा जोरात चालू होता का विचारायला नको, असं वाटत होतं की नद्यांना पूर येणार. आणि हवा पण एवढी सुटली होती की सारखं मला वाटत होतं की माझ्या कुंड्या खाली पडून जातील, मग मी सारखे त्यांना बघत होते. आता सध्या माझ्या पायाची परिस्थिती अशी, पूर्ण पाय माझा काळा पडला होता आणि त्याच्यावरची आता त्वचा सुद्धा निघून जात आहे. आता का व कशी ते तुम्हाला मी पुढे सांगते. काही दिवसापूर्वी आंघोळीचं पाणी ओतत असताना तपेली माझ्या हातातून सटकली आणि त्यातलं सगळं पाणी सरळ माझ्या पायावरती पडलं. रेमो डिसूजानं सुद्धा एवढा भारी डान्स केला नसेल एवढा भारी डान्स मी त्या दिवशी केला. 9 वाजता जो माझा पाय भाजला होता ते 12 वाजेपर्यंत मी तो पाय थंड पाण्याच्या टपामध्ये मी घेऊन बसली होती. म्हणजे विचार करा की मला किती भाजला असेल. नितेशने आता त्याची पुढची प्रोसेस चालू केली आहे. तो हात असा पुढे घेऊन आणि पाय असे उंच ठेवून असा पुढे मागे करत असतो, पण कधी कधी भीती वाटते की ते तोंडावरती आपटेल. नित्यांशला अंगणवाडीतून खावा मिळाला होता, तो सुद्धा तो जागेवरती लावून ठेवला. तर दुसरीकडे श्रीचं आणि त्यांचं काहीतरी भलतंच चालू होतं. श्रीने एक व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये बाळाला घेऊन असं गोल गोल फिरायचं होतं आणि श्री सुद्धा तेच करत होता. पण नित्यांशला भीती होती की दादा मला आता पाडणार.